वातावरणीय बदलाचा तूर पिकाला फटका तर पिकावर अळ्या आणि रोगाचा प्रादुर्भाव। गोंदिया जिल्ह्यामध्ये धान पिकासोबत मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड केली जाते। यंदा तूर पिकाला वातावरणीय बदलाचा फटका बसला आहे, तर तूर पिकावर अळी आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। तूर उत्पन्नातून लागवडीसाठी लागलेला खर्च निघेल की नाही अशी शंका आता शेतकऱ्यांना येत आहे। पुन्हा औषध फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे, तरी सरकारने मदत करावी अशी प्रतिक्रिया तूर उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे। 1.5 एकरामध्ये तुरीची लागवड झालेली आहे। त्याच्या मागे माझा खर्च आला आहे 60 ते 70 हजार रुपये। त्याच्यानंतर फवारण्या केला, लगेच 10,000 रुपयाची दवाई मारली, अडी आली तिथं। त्याच्यानंतर मग अजून ढगाळ वातावरण आला, त्याच्यानं पूर्ण तुरी काळ्या पडल्या, अजून फवारणी केली। पाऊस पण आला हलका हलका, त्याच्यानं अजून काळ्या पडल्या। तर आपला 50 ते 60 हजार ते 22 हजारातून 70-80 हजार रुपये खर्च आलेला आहे। आपण तलाट्याकडे सांगितलं का आपल्या तुळीला असं झालं आहे, ते पण पाहणी केला नाही, येऊ म्हणला पण आले नाही। त्याच्यानंतर मग म्हणलं आता काय करावं, काटकोट करून सने जे होतील ते, पण शासनाकडून अशी विनंती आहे माझी, आम्हाला आर्थिक मदत करावी। उत्पन्न आता काय ती लागवड जे लागली ते निघले, खर्च पाणी बस। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गोंदिया।